हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। डॉक्टर अशोकराव माने मुंबईहून नुकतेच कोल्हापुरात आले। त्यांच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणी कार्यालयावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी खासदार निवेदिता माने, माजी नगरसेविका डॉक्टर नीता माने उपस्थित होत्या। माझं नाव सागर कांबळे, मी पट्टणकोडली हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील पट्टणकोडली गावचा रहिवासी। बापू मागील 2019 साली आमदारकीला ज्यावेळी प्रथम राहिले तेव्हा ते ह्या मतदारसंघाशी आणि आमच्या गावाशी पहिल्यांदा कनेक्टेड झाले। 2019 साली काही कारणास्तव किंवा नवीन असल्यामुळं त्या मतदारसंघाचा अंदाज नसल्यामुळे किंवा मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळं ते कदाचित त्यांना वेळ कमी भेटला आणि नियोजनात कमी पडून मागच्या वेळी अगदी अल्पमतात त्यांचा पराभव झाला। पण पराभवानंतर देखील ते अजिबात न थकता किंवा पराभव झाला म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांच्या कार्यात खंड न पाडता पुन्हा जोमाने 5 वर्ष विद्यमान आमदारांनी जितका संपर्क ठेवला नाही किंवा विद्यमान आमदारांनी जितकी संघटना त्या किंवा हे बांधणी केली नाही त्याच्यापेक्षा पुढे जाऊन प्रत्येक गावाशी, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त त्यांचा संपर्क वाढत राहिला आणि पुन्हा 5 वर्ष त्यांनी इतक्या जोमाने काम केलं की 5 वर्षात त्या मतदारसंघातील लोकांना असं आपला असा माणूस वाटायला लागलं। आणि त्याच्यानंतर 2024 साली जेव्हा इलेक्शन जाहीर झाली तेव्हा 2024च्या इलेक्शनमध्ये बापू म्हणजे आपल्याच घरातील कोणतरी व्यक्ती इलेक्शनला थांबला आहे या पद्धतीनं लोकांना जाणीव झाली आणि त्या पद्धतीनं लोकांनी सगळ्या ही इलेक्शन हातामध्ये घेऊन 2024च्या इलेक्शनमध्ये बापूंना 35 ते 40 हजार मतांनी इतक्या प्रचंड मताने त्यांना निवडून आणून दिलं। आणि यामध्ये पक्ष, वेगवेगळे नेते यांचं तर श्रेय आहेच, पण त्या वैयक्तिक बापूंचं देखील ह्याच्यामध्ये 50% वाटा आहे। त्यांचा जो संपर्क आहे आणि त्यांची जी कष्ट करण्याची जी वृत्ती होती या वृत्तीमुळे हा विजय झाला असं मला वाटतंय। हो, श्रेष्ठी ठरवण्यात बसलेत ना, चालू आहे। नाही असं एक युतीमध्ये जे वरचे नेते सगळ्यांनी सांगितलं आहे, जे भाजपचे वरिष्ठ नेते अमितभाई शाह आणि मोदी साहेब जे ठरवतील ते मुख्यमंत्री होणार। आपल्या शिंदे साहेबांबद्दल तसं सांगितलं आहे, वरिष्ठ नेते जे ठरवतील त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री होतील। 5-6 दिवस हा घोळ सुरू आहे। घोळ काही नाही, आज उद्या संध्याकाळपर्यंत मिटेल, आज संध्याकाळपर्यंत मिटणार नाही। आता येईल की आता जेवढी कामं राहिले असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, ती पूर्ण करणार। आता जर शोध घेणार आहे कुठं कामं राहिली, आम्ही तर आमदार नसताना भरपूर कामं केलेली आहेत आणि जी कामं अपुरी आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील माझा। असं कसं सांगता येईल कुठली अपुरी आहेत आणि कुठली नाही? जे अपुरे असतील अधिकारी बैठक घ्यायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे, गावातल्या लोकांची चर्चा करावी लागेल। हे सगळं अभ्यास करून त्याची जी कामं राहतील प्राधान्य क्रमांकानुसार जी कामं आपण पूर्ण करूया। नाही, लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती, 37,000 मतं मला लीडनं मिळाली, म्हणजे लोकांचा किती उत्साह होता आणि लोकांनी प्रचंड मतानं मला निवडून दिलेलं आहे। त्यांचं मी अत्यंत आभार मानतो आहे, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांच्या प्रती जे काही कामं असतील ते करण्याचा मला प्रयत्न राहील।